ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे। स्वतःच्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झालेत। ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली, त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आयसीयू मध्ये गोविंदा यांच्यावर उपचार सुरू आहे। पहाटे 4:45 वाजता गोविंदा बंदूक साफ करत होते, त्याचवेळी चुकून फायर झाल्याची माहिती मिळते। दरम्यान या सगळ्याबाबत माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। त्यासाठी त्यांनी क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये जाऊन गोविंदाची तब्येत जी आहे ती देखील गोविंदा यांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे। मी गोविंदाजींना भेटून आलो आणि अतिशय उत्तम प्रकृती आहे। ऑपरेशन चांगलं झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये। येत्या 24 ते 48 तासामध्ये त्यांना डिस्चार्ज देखील दिला जाईल। सगळं पूर्ण झालंय। इट इज ऍक्सिडेंटल इंजुरी, बाकी काही नाहीये। ऍक्सिडेंटल इंजुरी झालाय आणि ही इज आउट ऑफ डेंजर। कोणत्याही प्रकारची काळजीचे कारण नाहीये। त्यांच्या सर्व फॅन्सना मी सांगू इच्छितो की गोविंदाजी अतिशय सुखरूप आणि सुरक्षित आहेत। दरम्यान अभिनेता गोविंदा यांच्या भावानं या संदर्भात काय माहिती दिली तीही पाहूया। ठीक है साहब, कोई टेंशन मत लीजिए, साहब खतरे से बाहर है, बिल्कुल टेंशन मत लीजिए आप लोग जो है। और आ जाएगा शाम को। मैं अरे बहुत अच्छे हैं साहब हमारे जो है। 35 साल से उनके पुजारी हैं और मैं भगवान से पूजा करके आया हूँ। 100% ठीक हो जाए, खतरे के बाहर है। गोविंदा यांचा भाचा अभिनेता कृष्णा अभिषेक याची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शहा यांनी देखील गोविंदा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।